काय करताय रे तुम्ही हे? प्लास्टिक मोजताय? प्लास्टिक मोजून काय करणार? प्लॅस्टिकपासून आम्ही इको ब्रिक्स. काय बनवत आहे? इको ब्रिक्स. इको ब्रिक्स. हां, हे कुठं वापरणार आता? हे आपण कोणत्याही कन्स्ट्रक्शन लाईनवर वापरू शकतो. जसे जसे आपण याच्याने नवीन नवीन बिल्ड्स करू शकतो, हां. घर बांधू शकतो, टाकी बांधू शकतो पिण्याची पाण्याची, किंवा इतर काही पण आपण याच्याने बनवू शकतो. हो का? अच्छा, हे तू आता कुठे शाळेमध्ये आहेस नाही का? तू कोणती शाळा ही? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरजला. अच्छा, शाळेत शिकवतात का हे तुम्हाला करायला? हां, शाळेत शिकवतात. किती बॉटल जमा केल्या आतापर्यंत? आम्ही माझ्या 6 बॉटल्या झाल्या. 6 बॉटल? हां, म्हणजे 4 प्रत्येकानं? लहान आणि 2 मोठ्या. अच्छा, प्रत्येकानं वाटून दिलं का हे काम? हां अच्छा, म्हणजे जे जेवढे बॉटल करतील त्यांना काय पुरस्कार आहे काही? हां, प्रमाणपत्र. आणि जे जास्त बॉटला गोळा करतील हां. त्यांना एक ठराविक पुरस्कार मिळेल. अच्छा, पण याच्यातून तुम्हाला काय संदेश मिळतोय? याच्यातून आपल्याला हा संदेश मिळते की आपल्या पर्यावरणाला आपल्या आजूबाजूच्या परिसराला स्वच्छ ठेवा, ज्याच्याने आपल्याला निरोगी होऊ. अच्छा, आरोग्याला हानिकारक असणाऱ्या वस्तू आपण एका ठिकाणी जमा करून डिस्ट्रॉय करायच्या आहेत, है ना? अच्छा, आणि तू किती बॉटल जमा केल्या? माझ्या झाल्या 4 बॉटल झाल्या. अच्छा, कोणत्या वर्गात आहे तुम्ही लोक? मी 9वी. तू 9वीत आहे. तू पण? नाही, मी 10वीत जाणार. तू 10वीत जाशील. मी 9वीत. अच्छा.